ग्रहवेल दुकान होतं. ग्रहवेल म्हणजे घर उपयोगी वस्तूंचा दुकान म्हणजे ग्रहवेल. तर माझ्या वडिलांना प्यारेभाई म्हणायचे. तर ॲक्च्युली प्यारेभाई त्यांचं नाव नाही आहे, त्यांचं नाव आहे विश्वनाथ. परंतु दुकानामध्ये जो ग्राहक यायचा त्याला ते बोलायचे, अरे तू तो मेरा प्यारे भाई है, तू मेरी प्यारी बेटी है, तू मेरी प्यारी बहीण आहे. तर ते सगळ्यांना प्यारे प्यारे म्हणायचे. लोकांनी त्यांचं नावच प्यारे भाई ठेवलं. आणि माझं म्हणणं आहे, प्रत्येक व्यक्तीने त्यांचे आई वडील काय म्हणतात ते ऐकावं, कारण ते जिवंत देव आहेत आणि त्यांना देव मानलंच पाहिजे. करोना काळामध्ये जे अन्नदान झालं, जे अन्नक्षेत्र चाललं, जे धान्य वाटप झाले, ते कुंभ तर दर 12 वर्षांनी येतो. 100 वर्षांनी एकदा. पण हे करोना म्हणजे प्लेग कधी आला, हे करोना 100 वर्षानंतर आला. अतिशय भयंकर संकटचा काळ होता तो. आपल्या शेजारच्याला एका माणसाला जरी तुम्ही जेवण दिलं तर तो एक कुंभ होता करोना काळात. आणि देवाच्या कृपेने करोना काळात सुद्धा देवाने आमच्या हातून चांगलं घडवून घेतलं. मला त्याचं समाधान आहे. पण करोना काळात आम्ही सकाळी 6ला सुरू करायचो आणि रात्री 10 साडेदहा पर्यंत काम करायचो. आणि कोण आचारी नाही, काय नाही, आम्हालाच आम्हीच करायचं. भाजी आम्हीच कापायची, पीठ आम्हीच मळायचं, पोळ्या आम्हीच बनवायच्या. पण नाही, देवाने घडवलं ते. त्याचा एक प्रत्यक्षदर्शी मी पण आहे, कारण मी पण इथे येऊन त्या मी आहे. आमचे संजय आडसुळे होते, आम्ही सगळे येऊन तुमच्याकडे बसायचो. अरे संजय आडसुळे बघा, ते तर माझे मोठे बंधू आहेत, माझे गुरु आहे बोललं तरी चालेल. तुम्ही माझे सखा आहात. माझा एक बेसिक प्रिन्सिपल आहे, एखादा मुसलमानाची शेव आम्ही वाहिलं तर ते मला आभार व्यक्त करतात. मी सांगतो तुम्ही अल्लाचा आभार व्यक्त करा, का माझा देव सर्व देवांमध्ये आहे आणि सर्व देव माझ्या देवात. नमस्कार. आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे या बावळ वार्ताच्या विशेष कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत लोणावळ्यातील एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व, एकेकाळचे आमचे मित्र, लोणावळा नगरपालिकेचं ज्यांनी 6 वेळा नगरसेवक पद भूषवलेलं आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात आणि आर्थिक क्षेत्रातही ज्यांनी उज्ज्वल असं यश संपादन केलेलं आहे, असे आमचे मित्र, आमचे सहकारी आदरणीय नितीन विश्वनाथ उर्फ प्यारेभाई अगरवाल यांना आपण आजच्या या कार्यक्रमात भेटणार आहोत आणि एकंदरीत त्यांच्या जीवनातील अनेक घडामोडींचा आढावा आपल्या आजच्या या कार्यक्रमात आपण घेत आहोत. नितीनजी नमस्कार. नमस्कार. नितीनजी, गेले अनेक वर्षे तुम्हाला मी पाहतोय, पण तुमचं शालेय शिक्षण हे कुठं आणि कसं झालं? माझं शालेय शिक्षण म्हणजे 1ली ते 4थी मी नगरपालिकेच्या शाळेत शिकलो. हां, कोणत्या त्या शाळेचा नंबर का? 1 नंबर 1 नंबर शाळेत. 1 नंबर शाळेत. त्यानंतर 12वी पर्यंत मी VPS मध्ये शिकलो. त्यानंतर FY ते TY पर्यंत मी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या कॉलेजमध्ये शिकलो, लोणावळा कला वाणिज्य महाविद्यालय. आणि मला अभिमान आहे की माझा शिक्षणाचा जो पाया आहे हा नगरपालिकेच्या शाळेतून निर्माण झाला. नितीनजी, एक प्रश्न आहे तुमच्या ह्याच उत्तराच्या ओघातून, की आजकाल आपल्या मुलाने, आपल्या नातवाने किंवा आपल्या घरातील कोणी व्यक्तीने चांगल्या शाळेत शिकलं पाहिजे, इंग्रजी माध्यमातच शिकलं पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे? बस शिक्षणाचं असं आहे की ज्याची जशी रुची आहे तसं शिकलं पाहिजे. शिक्षणामध्ये कुठली सक्ती नसली पाहिजे. नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकून नगरपालिकेचे विद्यार्थी कुठं पोचलेत, अतिशय मोठ्या पदावर आलेले आहेत. ग्रामीण भागात शिकलेले हायकोर्टाचे जज झालेले आहेत. इंग्रजी शिका, मराठी शिका, अन्य कुठल्या भाषेत शिका, पण ज्यात तुमची जास्त रुची आहे
जे तुम्हाला जास्त आवडतं ते तुम्ही शिका, म्हणजे तुम्हाला ते भविष्यामध्ये त्याचा फायदा होणार. नितीनजी, तुम्ही सांगितलं की तुम्ही नगरपालिकेच्या 1 नंबरच्या शाळेत शिकलात. 1ली ते 4थीचं शिक्षण तुम्ही तिथे घेतलं. मला आठवतं तुमचं एक गृहेल नावाचं एक दुकान होतं, हो, ज्या ठिकाणी स्टेट बँक होती जुनी, आता राधिका स्टोअर आहे, त्या हा, ठिकाणी हा. तुमचं ग्रहवेल म्हणून एक छोटंसं दुकान होतं. आणि त्या दुकानात प्यारेभाई, हा. ज्यांना मी शेठजी म्हणायचो, ते आणि माताजी हे दोघं असायची तिथं. आणि त्यांच्या सोबतीला तुम्ही तिघं बहीण भावंड पण तिथं असायचे. हो. तर त्या ग्रहवेलबद्दल तुम्ही काय सांगू शकाल का? बघा, असं आहे की मूळतः आम्ही शून्यातून जग निर्माण केलं. ग्रहवेल दुकान होतं. ग्रहवेल म्हणजे घर उपयोगी वस्तूंचं दुकान म्हणजे ग्रहवेल. तर माझ्या वडिलांना प्यारेभाई म्हणायचे. तर ॲक्च्युली प्यारेभाई त्यांचं नाव नाही, त्यांचं नाव आहे विश्वनाथ. परंतु दुकानामध्ये जो ग्राहक यायचा त्याला ते बोलायचे, अरे तू तो मेरा प्यारे भाई है, तू मेरी प्यारी बेटी है, तू मेरी प्यारी बहीण आहे. तर ते सगळ्यांना प्यारे प्यारे म्हणायचे. लोकांनी त्यांचं नावच प्यारे भाई ठेवून टाकलं. आणि लोकांमध्ये प्रेम वाटलं म्हणून लोकांनी त्यांचं नाव प्यारे भाई ठेवलं. नाही, त्या ग्रहवेलमध्ये तुम्ही सगळेच बसत होतात. मग त्याच्या काही आठवणी आहेत का तुमच्या मनात? आठवणी भरपूर आहेत. हां. 120 प्रकारच्या गोळ्या बिस्किटा होत्या. 120 प्रकारच्या? 120 प्रकारच्या त्या काळी? त्या म्हणजे काळी साधारणतः तो काळ म्हणजे मला वाटतं 1980 81 त्याच्या आधीपासून. 1900 म्हणजे 70चा कालावधी, 80चा आहे. मला वाटतं 87 पर्यंत आम्ही ते चालवलं. हां. आणि पुरंदर शाळा सुटली की सगळे विद्यार्थी आमच्याकडे. पण लोणावळ्यातला म्हणजे असं मला नाही वाटत असं एकही भाग असेल, एकही घर असेल की ते आमच्या दुकानाशी संलग्न नसते. विशेषतः आमचे सर्व ग्राहक म्हणजे महिला सगळ्यात जास्त ग्राहक. आणि त्या माता भगिनींच्या आशीर्वादाने आम्ही लहानाचे मोठे झालो आणि खूप मोठे झालो. ही कृपा आहे त्या माता भगिनींची. नितीनजी, तुम्ही सुरुवातीची परिस्थिती तुमची गरिबीची होती, म्हणून तुम्ही त्या 1 नंबरच्या शाळेत शिकलात. किंवा त्यावेळेस नगरपालिकेच्या शाळा ज्या आहेत किंवा जिल्हा परिषद शाळा आहेत ह्या अतिशय चांगल्या होत्या आणि आजही त्या चांगल्या आहेत. तर तुम्ही अनेक वेळा नगरसेवक झालात, म्हणजे जवळजवळ 6 टर्म तुम्ही नगरसेवकपद भूषवलेलं आहे, बरोबर आहे ना? मग तुमच्या मनात असा कधी विचार आला का की ह्या ज्या नगरपालिकेच्या शाळा आहेत यांना आपण अधिक चांगल्या स्तरावरती कसं नेऊ शकतो, त्यांचा दर्जा आपण कसा वाढवू शकतो, याबद्दल कधी तुमच्या मनाला काही प्रश्न पडलाय का किंवा तुमच्या मनात असं काही आलंय का? वस्तुस्थिती पाहता नगरपालिकेची शाळा आम्ही ज्या वेळेस शिकत होतो सर्वश्रेष्ठ शाळा होती. 1 नंबरचे शिक्षक होते. शाळेचा दर्जा थोडा घसरलाय हे तुम्हाला मान्य करावंच लागेल. विद्यार्थी आजच्या तारखेला विद्यार्थी फार कमी आहेत. पण आपण का डेव्हलप करू शकत नाही? खाजगी ज्या शाळा आहेत, इतर शाळा आहेत, त्या स्पर्धेमध्ये नगरपालिकेच्या शाळा खूप मागं पडल्या आहेत. आपल्याकडे इमारती आहेत, ग्राउंड आहेत, या सर्व गोष्टी असताना सुद्धा आपण का त्याच्यात यशस्वी होत नाही, हा प्रश्न नेहमी विचार करण्यासारखा आहे. आज अनेक दानशूर लोक आहेत की ते तुम्हाला शाळेला मदत करतील, पण ती मदत घेऊन कार्यान्वित करणे फार गरजेचं आहे. व्यक्तिशः मी एका गरीब आईच्या पोटातून मी जन्म घेतलेला आहे. पण शाळेच्या वेळेस आमची तशी काही गरिबी नव्हती. पण त्यावेळेचा दर्जा असा होता की 1 नंबर शाळा म्हणजे बेस्ट. आज परत तसे करण्याची गरज आहे, त्यासाठी संघर्ष करावा लागेल. लोणावळ्याचे सर्व लोकप्रतिनिधी ते संघर्ष करत आहेत, सगळे प्रयत्न करत आहेत. परंतु इतर शाळांच्या स्पर्धेमध्ये आम्ही न कळत मागे राहिलेलो आहे, हे मान्य करावं लागेल. मग त्यासाठी म्हणजे समजा अजून एक टर्म तुम्ही नगरसेवक झालात, म्हणजे व्हाल तुम्ही, अशी आमची सदिच्छा आहे तुमच्या पाठीमागे. तुम्ही नगराध्यक्षही व्हावं अशी आमची सदिच्छा आहे. मग तुम्ही याच्यासाठी विशेष प्रयत्न कराल का? कारण मी एक मुख्याध्यापक आहे शाळेचा,
मला असं वाटतं की हा शाळेचा दर्जा देखील सुधारला पाहिजे. त्यासाठी तुम्ही विशेष प्रयत्न कराल का, एवढे आश्वासन तुम्ही देऊ शकता का? निश्चित करणार, निश्चित करणार. तुम्ही एक नंबरचे तुम्ही शिक्षक होते, आपण एकत्र शिकलेलो आहोत. मी नगरसेवक झाल्यावर तर करणारच, नाही झालो तरी करणार. म्हणजे लोणावळ्याचा एक नागरिक या नात्याने नगरपालिकेच्या शाळा कशा भरभराटीस येतील त्यासाठी मी प्रयत्नशील राहणार. धन्यवाद. तुमचा हा शब्द मला वाटतं फार आश्वासक आहे. आपली ही मुलाखत अनेक लोक पाहतायत, तर त्यांच्या मनात एक असं आश्वासक हे निर्माण होईल की नक्कीच नितीन शेठ जे बोलले ते करतील. नितीन शेठ, मला पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही शिक्षण घेता घेता आपल्या वडिलांसोबत तुम्ही काम करत होता. म्हणजे तुमचे वडील गृहवेल हे दुकान चालवताच जमिनीचे व्यवसायिक खरेदी विक्रीचे व्यवसाय त्यांचे सुरू होते, त्यांच्याबरोबर तुम्ही काम केलं. आणि मग हे करता करता तुम्ही अचानक तुमचे वडील म्हणजे प्यारे भाई ज्यांना आपण म्हणतो ते तुम्ही तुमचं संपूर्ण कुटुंबच आध्यात्मिक क्षेत्राकडे वळालं, तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता का? बघा, आध्यात्मिक क्षेत्र सांगितलं ना तर आमचे पणजोबा, आजोबा, वडील, आमचं संपूर्ण कुटुंब हा आध्यात्मिक आहे. आमच्या कुटुंबात शक्यतो कुठलेही व्यसन नाही आणि अध्यात्म आहे. पण आमचं अध्यात्म असं काय एक विशिष्ट अध्यात्म असं नाही. सर्व जाती धर्माच्या देवांना मानून आम्ही अध्यात्म करत असतो. प्रश्न राहिला कामाचा, तर मी वयाच्या 4 वर्षाचा होतो तेव्हापासून मी काम करतो. वडिलांबरोबर दुकानात यायचो, काम करायचो. ते बोलायचे नाही तर बस काम करू नको, पण मी करायचो. त्यांच्या हाताखाली शिकत 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 मी मोठा झालो. मग माझ्या वडिलांनी जमिनीचा व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायामध्ये पण त्यांच्या हाताखाली मी शिरलो. पण थोडक्यात सांगायचं झालं तर माझ्या वडिलांच्या शूजमध्ये मी माझा पाय टाकत गेलो आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवल्यामुळं मी आज यशस्वी आहे असं मी सांगायला हरकत नाही. म्हणजे आईवडिलांची शिकवण किंवा आईवडिलांनी तुमच्यावर केलेले संस्कार हे तुमच्या आयुष्यात तुम्हाला फार उपयोगी पडलेत, त्याच्यामुळेच तुम्ही या इथपर्यंत पोहोचलेले आहात, हे म्हटलं तर वावगं होणार नाही. अर्थात माझे आईवडीलच नाही, प्रत्येक व्यक्तीचे आईवडील त्यांच्या मुलांसाठी चांगलं शिकवण देत असतात. पण मुलांनी ते घ्यायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. माझे आईवडील माझे दैवत आहेत. त्यांनी शिकवलं, त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही वागलो. देवाच्या कृपेने आज आम्ही त्यांच्या आशीर्वादाने व्यवस्थित आहोत. आणि माझं म्हणणं आहे, प्रत्येक व्यक्तीने त्यांचे आईवडील काय म्हणतात ते ऐकावं, कारण ते जिवंत देव आहेत आणि त्यांना देव मानलंच पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रत्येक मुलाने आपल्या आईवडिलांकडून काहीतरी चांगलं घ्यायचं असतं. म्हणजे त्याला ते हंसाचा एक गुण असतो, हंस जो असतो की नाही, राजहंस असतो, तो राजहंस पाणी आणि दूध वेगळे करतो, त्याला निर आणि क्षीर भेद असं म्हणतात. तर तो पाणी वेगळं करतो आणि फक्त दूधच घेतो. तर त्याने असं घेतलं, जे तुम्ही घेतलं तसं प्रत्येकाने घ्यावं असं तुम्हाला म्हणायचं. म्हणजे बघा, आता मी किती घेतलं आणि मी किती चुकलो त्याचं ॲनालिसिस करणं अवघड आहे. परंतु मी परत एकच सांगेल, मुलं असो किंवा मुली असो, आईवडिलांच्या घरात मुलीला संस्कार मिळाले तर तिला आयुष्यभर सासूरवाडीमध्ये इतर ठिकाणी आयुष्यभर तिला त्या संस्काराचा चांगला पॉझिटिव्ह सकारात्मक फायदा होतो. मुलांना सुरुवातीपासून चांगले संस्कार मिळाले तर त्याचा व्यवसाय, नोकरी जे काय आहे आयुष्यभर त्याला त्याचा फायदा होतो. पण आईवडील म्हणजे केवळ आईवडील हा एक शब्द नाही. आईवडील यांची व्याख्या करणे हे फार अवघड आहे, फार अवघड आहे. आईचं ऋण तर देव सुद्धा फेडू शकला नाही. ते स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं. नितीनजी, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही ह्या आध्यात्मिक क्षेत्राकडे वळालात, पण अन्नदान
हा तुमचा अतिशय आवडता विषय. कोणीही व्यक्ती काही तुमच्याकडे मागायला आलात तर तुम्ही सांगता की तू अन्नदान कर, किती लागेल तेवढ्या लोकांचं जेवण मी तुला देतो. तर हे अन्नदानाची सवय तुम्हाला कशी काय, तुम्ही कसं ह्याच्याकडे वळाला? नाही नाही नाही, असं आहे, आम्ही अन्नदान करणारे कोण ही सवय माझ्या वडिलांपासून मला लागलेली आहे. तर माझे वडीलही म्हणायचे की आम्ही अन्नदान करणारे कोण, करणारा देव. देव आम्हाला निमित्त बनवतो. आणि अन्नदानाचा फार मोठा फायदा हा आहे की रोख रक्कम देऊन त्या रकमेचा कुठं वापर केला जाईल त्याचा विनियोग कसा होईल सांगता येत नाही. पण अन्नदान केल्याने त्याचा कसाही वापर केला तर कुणाच्या तरी पोटातच जाणार आहे, कुणातरी मुखी लागणार आहे, मुखी लागणार आहे. पण अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे, जलदान हे श्रेष्ठ दान, आणि हे करावं. नितीनजी, पुढचा प्रश्न ह्यालाच जोडून असा आहे की बऱ्याच वेळा तुमच्या तोंडून मी ऐकलेलं आहे की मी कुंभमेळ्यात गेलो होतो, किंवा तुमचे जे मित्र आहेत माझे प्राचार्य कुमार धायगुडे, त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं की नितीन शेठ आम्ही अशा अशा कुंभमेळ्याला गेलो होतो आणि त्या ठिकाणी अखंड अन्नदानाचा यज्ञ सुरू होता. म्हणजे अगदी सकाळपासून चहा नाश्ता, दुपारचं जेवण, दुपारचा चहा नाश्ता, मग रात्रीचं जेवण, मग हे सगळं जे तुम्ही करत होतात त्याचा अनुभव कसा होता तुमच्या आयुष्यातला? अप्रतिम अनुभव होता. पण तसा अनुभव घेण्यासाठी सुद्धा फार मोठं पुण्य लागतं. कुंभामध्ये आमचं एक टीमवर्क होतं. आज शेवटी कृपा देवाची हो, तो घडवत असतो. अख्ख्या कुंभात आमचं अन्नक्षेत्र एक नंबरवर चालत होतं. किती लोक जेवत होती दररोज? तरी आता आम्ही मोजत थोडी बसतो, तरी पण अंदाज, एक अंदाज, हजारो लोक, हजारो लोक त्या अन्नदानाचा लाभ घेत होते. आणि ही ईश्वराची कृपा, आमची काय लायकी नाही. पण तुम्ही अन्नदानाचं कुंभाचं बोलला, पण त्या कुंभापेक्षा महाकुंभ जे आयुष्यात आपल्या या पिढीच्या आयुष्यात आलेलं आहे ते म्हणजे करोना काळ. करोना काळामध्ये जे अन्नदान झालं, जे अन्नक्षेत्र चाललं, जे धान्य वाटप झाले, ते कुंभ तर दर 12 वर्षांनी येतो, 100 वर्षांनी एकदा. पण हे करोना म्हणजे प्लेग कधी आला, हे करोना 100 वर्षानंतर अतिशय भयंकर संकटचा काळ होता तो. घराबाहेर पडायचं नाही, आज जिवंत येतं उद्या मरतो की काय, असे भीती आणि दहशतीचं वातावरण अख्ख्या जगात झालं होतं. आपल्या शेजारच्याला एका माणसाला जरी तुम्ही जेवण दिलं तर तो एक कुंभ होता करोना काळात. आणि देवाच्या कृपेने करोना काळात सुद्धा देवाने आमच्या हातून चांगलं घडवून घेतलं. मला त्याचं समाधान आहे. मला वाटतं त्या करोनाच्या काळात तुम्ही तुमच्यासोबत मावळवार्ता फाउंडेशनलाही त्यात घेतलं होतं. ऑफकोर्स मावळवार्ता फाउंडेशन होता, स्पेसलिंग केबल होतं, माझा संपूर्ण स्टाफ होता, माझे ऑफिसचे लोक, माझे मित्र कुमार धायगुडे, संजय सोनवणे, सदावर्ते, अनेक लोक होती हो. नॉर्मली आपण काम करतो, सकाळी 10ला सुरू करतो, संध्याकाळी 6-7ला आपण गप्प बसतो. पण करोना काळात आम्ही सकाळी 6ला सुरू करायचो आणि रात्री 10-10:30पर्यंत काम करायचं. आणि कोण आचारी नाही, काय नाही, आम्हालाच आम्हीच करायचं. भाजी आम्हीच कापायची, पीठ आम्हीच मळायचं, पोळ्या आम्हीच बनवायच्या. पण नाही, देवाने घडवलं ते. त्याचा एक प्रत्यक्षदर्शी मी पण आहे, कारण मी पण इथे येऊन त्या मी आहे, आमचे संजय आडसुळे होते, आम्ही सगळे येऊन तुमच्याकडे बसायचो. अरे संजय आडसुळे बघा, ते तर माझे मोठे बंधू आहेत, माझे गुरु आहे बोललं तरी चालेल. तुम्ही माझे सखा आहात. अख्खं मावळवार्ता फाउंडेशन, प्रत्येक पक्षाची लोक माझ्याकडे येऊन गेली, जे प्रतिष्ठित होते सगळे येऊन गेले. ज्यांनी तिथं भेट दिली
त्यामुळं आमचा उत्साह वाढला आणि ते उत्साह वाढल्यामुळं आम्ही अजून जोमाने काम करू शकलो. ही एक जमेची बाजू आहे. नितीनजी, मला पुढचा एक अतिशय म्हणजे हृदयस्पर्शी असा प्रश्न आहे तुम्हाला, की अतिशय महत्त्वाचं आणि मोलाचं काम तुम्ही करताय. तुम्ही पाहिलं की एखादी व्यक्ती जर मयत झाली तर तिच्या जवळही आपण जात नाही, जवळ जायला पण घाबरतो. आणि तिच्या जवळ गेलो आपण तर आपण घरी जाऊन आंघोळ करतो लगेच, की अरे काहीतरी अशुभ होईल. पण तुम्ही तर असं करताय की तुमच्या सत्यनारायण चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून तुम्ही ही मोफत शववाहिनीची योजना तुम्ही राबवताय. संपूर्ण भारतभर तुम्ही हे शव मोफत आपल्या शववाहिनीतून पोचवताय. तर मग ही जी मोफत शववाहिनी आपण सुरू करावी, ही कल्पना तुम्हाला कशी काय सुचली? बघा, चांगला प्रश्न आहे आणि हा अतिशय चांगला प्रश्न आहे. मी 1996ला नगरसेवक झालो. त्यानंतर सुमारे 8-9 वर्ष मी नगरपालिकेत संघर्ष करत होतो की आपण शववाहिनी घ्या. परंतु शासनाचं एक धोरण होतं की कुठलेही वाहन घ्यायचे नाही, त्यामुळं ते शक्य झालं नाही. आपले आमदार भाई जगताप, मी, विजय अडसुळे, कैलासवासी विजय अडसुळे, ते माझे लहान बंधू म्हणा, माझा मुलगा म्हणा, आम्ही 3-4 जण आम्ही बसलो होतो. त्यावेळेस हा विषय निघाला. त्यावेळेस आम्ही भाईंना सांगितलं, भाई इथं शववाहिनीची गरज आहे. कुणी जर मेलं तर ते टॅम्पोमध्ये न्यावं लागतं. मग टॅम्पोवाला मिळतो नाही मिळतो, मग तो किती पैसे मागतो काय. त्यावेळेस भाई बोलले, अरे तू कर, मी आहे तुझ्याबरोबर. विजय अडसुळेंनी साथ दिली. आमचं श्री सत्यनारायण मंदिराचं आमचं चालूच होतं. त्या माध्यमातून 2005ला आम्ही हा उपक्रम सुरू केला. उपक्रम सुरू करत असताना मावळवार्ता फाउंडेशनच्या कार्यक्रमात आम्ही ते अनाऊन्समेंट केली की आम्ही हे करतोय. ते करत असताना अचानक मी भाईंना बोललो, भाई आपल्याला शववाहिनी मोफत द्यायची. ते बोलले, अरे आपल्याला झेपल का? हा बोललो, भाई झेपल नाही झेपल हा पुढं बघू. आपल्याला मोफत द्यायची का ज्याला आपण शववाहिनी देतोय ते कुटुंब दुःखात आहे. बरोबर आहे. हां, बरोबर. त्या दुःखात आपण मदत केली पाहिजे. आणि हे शववाहने हे मनुष्य जातीची अंतिम सेवा आहे. मग तुम्ही दरवर्षी श्राद्ध करा, फोटोसमोर उभे राहून रोज अगरबत्ती लावा, हे चालू द्या. परंतु मनुष्य जातीची ही अंतिम सेवा आहे. आणि आमच्या शववाहिनीचं वैशिष्ट्य हे आहे की आमच्या शववाहिनीमध्ये सर्व जाती धर्माचे शव वाहिले जातात. अगदी भारतभर जातात ते. भारतभर म्हणजे जम्मू काश्मीर सोडलं तर जवळजवळ सर्व राज्यांमध्ये आम्ही शव सोडलेले आहेत. आणि फार बिकट अवस्था आहे. हे लेबर क्लासचे जे लोक असतात त्यांच्याकडं मी तुम्हाला सांगतो, त्यांच्या नातेवाईकांना लोणावळ्यात येऊन अंत्यविधी करायची तर त्यांच्याकडं भाड्याचे पैसे नसतात. बरोबर बरोबर. पण इथून जर ते देह तिथं न्यायचं आहे तर त्यासाठी पैसे नसतात. आणि देवाची कृपा अशी आहे की 2005 पासून आजपर्यंत जवळ 20 वर्ष झाली अखंडित सेवा चालू आहे. अखंडित. त्यात माझे जे शववाहिनीचे जे वाहन चालक आहेत, सिंहाचा वाटा आहे त्यांचा. बरोबर आहे. आमची गाडी नेपाळची बाउंड्री झाली, बांगलादेशची बाउंड्री झाली, छत्तीसगड, केरळा, तुमचा राजस्थान, गोवा, सगळे स्टेट झाले. सगळे स्टेट झाले. संपूर्ण भारतभर ती शववाहिनी भारतभर कार्य. आम्ही काय करतो, 3 तासापेक्षा जास्त प्रवास असला तर आम्ही 2 ड्रायव्हर देतो. अच्छा. त्या म्हणजे त्या ताण नको पडायला, ताण नाही पडला पाहिजे, कारण लांबचा पट्टा असतो. तर दर 3 तासाने गाडी ढाब्यावर थांबते, ड्रायव्हर चेंज होतो. आणि दर 3 तासाने त्या मृतदेहाचे जे नातेवाईक आहेत किंवा हितचिंतक आहेत
त्यांना फोर्सफुली आम्ही जेवण चहा नाश्ता त्यांना देतो, कारण ते दुःखात आहे, त्यांना देणं गरजेचं आहे. विशेषतः ह्या सेवावाहिनीचा पुन्हा एकदा मी उल्लेख करेन. 20 वर्ष तर झाली आम्ही करतोय, परंतु करोना काळामध्ये आमची सेवावाहिनीने जे केलं, आम्हाला अभिमान आहे त्या गोष्टीचा. आम्ही जवळ 311 सेवा आम्ही वाहिली करोना काळात. करोना काळात त्यावेळेस म्हणजे हॉस्पिटलपासून तुमच्या डायरेक्ट स्मशानभूमीपर्यंत जाण्याचे ॲम्ब्युलन्सवाले वाटेल ते पैसे मागत होते. मृतदेह घरी नेत होते त्यावेळेस, डायरेक्ट घरी तर न्यायचा प्रश्नच येत नाही. डायरेक्ट स्मशानात सुद्धा नातेवाईकांना उभं करत नव्हते. तो करोना काळात एकदम म्हणजे तो अनुभव भयानक होता त्यावेळेस. म्हणजे मला वाटतं की ड्रायव्हरला आम्ही 3 लेअर पीपीटी किट द्यायचो, म्हणजे तो जोपर्यंत परत येत नाही देवाला प्रार्थना मला असं करायची. म्हणायचं की खरी मानवता तुम्ही जपण्याचा त्यावेळेस प्रयत्न आहे. कारण आपण जर पाहिलं की हॉस्पिटलमध्ये ते रेमडेसिवीर नावाचं जे नवीन ते आलं होतं इंजेक्शन, त्याची किंमत काय, ते केवढ्याला विकलं जात होतं. म्हणजे इतका काळा बाजार प्रचंड चालू. अशा वेळेस 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये कोणतेही पैसे नाही घेता तुम्ही हे कार्य केलेलं आहे. आणि कोरोनाच्या काळात ते फार मला वाटतं त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आणि तुमचं असंच हे कार्य उत्तरोत्तर अधिक बहरत जावं अशी स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो मी. नितीनजी, मला तुम्हाला एक असा प्रश्न आहे की तुम्ही 6 वेळा नगरसेवक होताच, बरोबर आहे. तुम्ही सांगितले की नगरपालिका शाळाची परिस्थिती आम्ही सुधारणार आहोत. जरी नगरसेवक असताना नाही करता तर मी स्वतःच्या पैशाने ते करेल असंही तुम्ही आश्वासन दिलंय. पण ह्या 6 वर्षाच्या टर्ममध्ये तुम्ही केलेली उल्लेखनीय कामं कोणती आहेत? बस सर्वात उल्लेखनीय असं आहे की 6 टर्ममध्ये मी बहुतांश वेळेस मी विरोधी पक्षात राहिलेलो. तर विरोधी पक्षात राहून एखाद्या कामाला विरोध न करणे हे सगळ्यात मोठं सहकार्य आम्ही केलेलं. नाहक विरोध करायचा आणि एखादं कामाला खोळंबा आणायचा, अडथळा निर्माण करायचा, मी माझ्या आयुष्यात तसं कधी केलं नाही. काम चांगलं आहे करा, सगळ्यात मोठा मोलाचा आमचा असा आहे. आता उदाहरणार्थ आपली लोणार कैलासनगरची स्मशानभूमी, त्यात सर्व नगरसेवकांनी मला साथ दिली. त्यात मी उभं राहून कामं करून घेतली, त्यात लक्ष टाकलं, प्लॅन कसे पाहिजे, त्यात कसं व्हायला पाहिजे, त्याची डिझाईन कशी व्हायला पाहिजे. हे माझं स्वप्न होतं की आपली स्मशानभूमी खूप सुंदर व्हावी. कारण शेवटचा प्रवास असतो तो, शेवटचा प्रवास असतो. आणि शेवटचा प्रवास हा सुखकर व्हावा. गंजलेल्या आणि भोकं पडलेल्या पत्र्यात खाली होत होता. बरोबर. आपले पूर्वज तिथं गेलेले आहेत, आपल्याला तिथं जायचंय. आपली पुढची पिढी जर कुठं बाहेर नाही गेली तर त्यांना जायचंय. मग ते स्थान किती चांगलं असलं पाहिजे. स्मशानभूमी म्हणजे सगळ्यात मोठं देऊळ आहे. ते स्वच्छ असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, तिथे त्याची व्यवस्था चांगली असली. अजून काही कामं तुम्ही केलीत का या 6 वर्ष, म्हणजे उल्लेखनीय अशी सांगण्यासारखी? भरपूर कामं, भरपूर केली. तुम्ही ते रिंग रोडचं जॉगिंग ट्रॅक केला, भरपूर कामं केली हो. मी सत्ताधाऱ्यांना कधीही अडवलं नाही. चांगल्या कामासाठी माझा नेहमी त्यात वाटा असायचा. काय करा, पाठिंबा तुमचा असेल त्याला. विरोधासाठी विरोध करायचा नाही. जिथं चुकीचं असेल तिथं मी थांबत नाही, तिथं विरोध करणार, मग घाबरत नाही कुणाला. नितीनजी, तुम्ही श्री सत्यनारायण चॅरिटेबल ट्रस्ट ह्या संस्थेची स्थापना केलेली आहे. तर ह्या सत्यनारायण चॅरिटेबल ट्रस्ट ह्या संस्थेच्या माध्यमातून कोणकोणती कामं तुम्ही हाती घेतलेली आहेत किंवा कोणकोणती कामं तुम्ही करता? विशेषतः काय, जे काम येईल ते करायचं. कुठलं काम असं हे नाही. मुख्य म्हणजे सेवावाहिनी आम्ही चालवतो, अन्नदान चालू आहे, शैक्षणिक मदत चालू आहे. जिथं गरज आहे तिथं उभं राहायचं. जिथं कमी तिथं आम्ही, बस. जिथं कमी तिथं आम्ही नाही, जिथं कमी तिथं आमचा देव. बघा, देव जरी असता तरी देवाच्या माध्यमातून तुम्ही आम्ही आमच्या मर्जीने एक श्वास घेऊ शकत नाही, तर आम्ही काय करणार? तरी पण म्हणजे तुम्ही ट्रेंड झालाय. हा तुमचा मोठेपणा आहे. मोठेपणा परमेश्वराने तुम्हाला बुद्धी दिली, पण ते कसं असं माहिती का, परमेश्वर सगळ्यांनाच बुद्धी देतो, पण त्या बुद्धीचा वापर कसा करायचा हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. जे तुम्ही करता आहात त्याचं श्रेय नक्कीच तुम्हाला आहे.
आजचा जो युग आहे ना, आजचा जो काळ आहे हा प्रसिद्धीचा काळ आहे, हे नाकारता येणार नाही. प्रसिद्धी नाही तर तुम्हाला कोण विचारणार पण नाही. आम्हाला वडिलांपासून आम्हाला वारसा आहे की आम्ही नाहक प्रसिद्धी किंवा काम केल्याची प्रसिद्धी शक्यतो आम्ही टाळतो. आजकाल प्रसिद्धीचाच आहे. तर तुम्ही, मला माहिती आहे तुम्ही प्रसिद्धीपासून अतिशय दूर आहात, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. किंवा तुम्ही म्हणजे उजव्या हाताने दिलेलं दान डाव्या हाताला कळत नाही, हे तुमचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही नितीनजी, पुढचा असं की तुम्ही अनेक ठिकाणी मंदिराचं काम देखील केलेलं आहे. आता एक मोठ्या मंदिराचं काम तुमच्या माध्यमातून होतंय असं मी ऐकलंय. आता बघा, ज्या देवाचं मंदिर होतंय तो देव घडवत असतो, तो करून घेत असतो. आमचा खारकुंडीचा वाटा आहे हो. जे तुमच्यासारखे मित्र आहेत सगळे मिळून आम्ही करतो. नाही, हा खरं तर तुमचा मोठेपणा आहे की आमच्यासारख्या मित्रांना तुम्ही त्याचं श्रेय देत आहे. पण तुमच्यासारखे मित्र आहेत म्हणून आम्हालाही काहीतरी करण्याची नवीन उमेद मिळते. आणि खरं तर तुमचं संपूर्ण कुटुंबच ह्या आध्यात्मिक आणि ह्या सामाजिक क्षेत्रात अतिशय रंगून गेलेला आहे. तुमचा उद्योग व्यवसाय सांभाळता सांभाळता तुम्ही आपलं कुटुंब सांभाळताय. कुटुंबासोबत तुम्ही या सर्व जनतेचं कुटुंबही एक प्रकारे सांभाळताय. कारण तुम्ही जे जे कामं करताय ती जरी प्रसिद्धीपासून दूर असली तरी आमच्यासारख्यांना ती माहिती आहेत. पण निव्वळ तुम्हाला ते आवडत नाही की मला कुणी प्रसिद्धी द्यावी, की मी काही केलंय म्हणून सांगावं, आणि म्हणून ते खरं तर जनतेपर्यंत जात नाही. पण आमचा उद्देशच हा आहे, हे आजची जी आपली मुलाखत आहे किंवा तुम्हाला जे आम्ही इथे आणलंय त्याच्या मागचा आमचा उद्देश हा आहे की नितीन विश्वनाथ अगरवाल नावाची एक व्यक्ती आहे लोणावळ्यात, ती काहीतरी असं मोठं करतीये. हे फक्त लोणावळ्यात माहिती असून चालणार नाही किंवा मावळ तालुक्यात माहिती असून चालणार नाही, हे संपूर्ण भारतभर गेलं पाहिजे किंवा भारताच्या बाहेरही गेलं पाहिजे. म्हणून आमचा हा उपद्व्याप आहे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होईल की आपली ही मुलाखत जे जे कोणी पाहणार आहेत त्या सर्व तरुणांना, युवतींना एक नवीन प्रेरणा मिळावी की आकांक्षा पुढे गगन ठेंगणं असतं. म्हणजे प्रयत्ने वाळूचे कण दगडीतात तेलही गळे, ही जी म्हण आहे ना, ती सत्यात येऊ शकते. फक्त करण्याची जिद्द पाहिजे. अपयश येतं आणि जातं, दुःख येतं आणि जातं, कोणतीही गोष्ट चिरंतन कायम राहत नाही. पण त्यातूनही पुढे गेलं पाहिजे आणि स्वतः जगता जगता दुसऱ्यांनाही आपण जगवलं पाहिजे. हाच खरं तर आपल्या या मुलाखतीचा मुख्य उद्देश आहे. आणि तो आकांक्षा पुढे ती जिथे गगन ठिंगणे या माध्यमातून आपण जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत. नितीनजी, याच्यामध्ये बघा, कुणीतरी माझ्यासाठी केलं म्हणून मी करण्यासाठी सक्षम झालो. पुढची पिढी एक नवीन फळी तयार होणं गरजेचं आहे. कधीतरी आपल्याला थांबायचं आहे. आपण थांबल्यावर आपली कामं थांबली नाही पाहिजे. ती कामं सतत चालली पाहिजे आणि ती वाढली पाहिजे. योग्य वेळी योग्य ठिकाणी थांबलंच पाहिजे आणि ती सूत्र दुसऱ्याला दिलीच पाहिजे. तरच हे सगळं व्यवस्थित, तरच ते शक्य आहे, अन्यथा शक्य नाही. नितीनजी, मगाशी तुमच्याशी बोलताना सहज तुमच्या तोंडून एक वाक्य आलं की सध्या हा जो नवीन वाद निर्माण झालेला आहे मराठी हिंदी, तर एक नगरसेवक तुम्ही आहात, 6 वेळा तुम्ही नगरसेवक पद भूषवलेलं आहे. तर या राजकीय घडामोडींबद्दल तुमचं मत काय आहे? पहा, एक गोष्ट स्पष्ट आहे की हा वाद व्हायला नाही पाहिजे. माझं व्यक्तिगत प्रामाणिक मत आहे की महाराष्ट्रात तुम्ही आलेला आहात, महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही जगलेला आहात, तुमचे पूर्वज महाराष्ट्रात गेलेले आहेत, तुम्ही महाराष्ट्रात कमवताय, हा महाराष्ट्र तुम्हाला सामावून घेतलेला आहे. आणि तुम्ही जर मराठीचा विरोध करत असाल तर तुमच्यापेक्षा मोठा शत्रू कोणच नाही. माझा कुठल्याही भाषेला विरोध नाही, पण मराठी ही श्रेष्ठ भाषा आहे. ज्याला मराठी येत नाही त्यांनी आपले मराठी मित्रांबरोबर, घरी येणाऱ्या लोकांबरोबर, अहो तुम्ही एक महिनाभर महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे. हा, का नाही यायला पाहिजे? आलीच पाहिजे. अहो, ह्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही श्वास घेताय, आजारी पडला तर ह्या महाराष्ट्रामध्ये उपचार घेताय. बरोबर.
सर्व सुखसोयी महाराष्ट्रात घेताय, पैसे कमवत आहे. आणि एक कोणतरी बाहेरचा कोणतरी उठून बोलताय की आम्ही हिंदी, आम्ही हे करणार. अरे आमचा हिंदीला कुठं विरोध आहे, पण तुम्ही मराठीला विरोध करायचं काय कारण? मध्ये तो मुंबईचा कोण केड्या कोणतरी होता, मी जास्त बातम्या बघत नाही, परंतु त्याचं पाहिलं तर मला मी मराठी नाही बोलेगा. अरे तू नाही बोलेगा तर तुझी गरज कुणाला आहे? तर आज महाराष्ट्राच्या मराठी लोकांनी दुधात साखर जशी विरघळते तसं तुम्हाला सामावून घेतलंय. मग हा माज कशाला दाखवायचा? हो, मराठी चांगली, माझी तर मातृभाषा मराठी आहे आणि मी महाराष्ट्रीयन नागरवाले याचा मला अभिमान आहे. नितीनजी, अजून एक प्रश्न असा होता की आपण ते मगाशी शववाहिनीबद्दल बोललो, पण अतिशय एक महत्वाचा विषय तुम्ही हाती घेतला होता नगरसेवक असताना, आणि तो तुम्ही तडीच नेलेला आहे. मला माहिती त्याच्याबद्दल तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केले होते, अगदी ते मंजूर आणखून आणण्यापासून सगळं. तर ते जे शीतगृह तुम्ही सुरू केलंय खंडाळ्याला, त्याच्याबद्दल काय थोडक्यात सांगू शकता का तुम्ही? शीतगृहाचं असं आहे की आम्ही शववाहिनी चालवतो, त्या माध्यमातून समजा एखादा व्यक्ती मेला, त्याची मुलं जर परदेशात आहेत, त्यांना यायला 2 दिवस लागत आहेत, किंवा आज अंत्यविधी करता येत नाही तर उद्या अंत्यविधी करायची आहे, तर रात्रभर ते शव घरामध्ये ठेवावं लागतंय. तर अशा वेळेस आम्हाला ते मृतदेह घेऊन पिंपरी चिंचवड, पुणे अशा ठिकाणी शीतगृहामध्ये ठेवावं लागायचं. आता मी नाव नाही घेत, पण असं एक घटना घडली की त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की नाही, आपल्या गावात शीतगृह का नाही, तर आपल्या लोणावळ्यामध्ये शीतगृह व्हायला पाहिजे. दुर्दैवाची गोष्ट आहे, शासन आहे, शेवटी शासकीय लोक आहेत, त्यांना दोष देऊन फायदा नाही, त्यांची पद्धत तशी आहे. मला ती परवानगी मिळवण्यासाठी 2 वर्ष लागली. अच्छा. मग एक दिवस आमचे सहकारी नगरसेवक भरत हारपुडे, त्यांनी सकाळी 9 ते रात्री 9:30 पर्यंत बसून ती परवानगी आणून दिली. बोले आज परवानगी घेऊनच जाणार. त्यांनी ती परवानगी मला आणून दिली. अच्छा अच्छा. मग ती परवानगी आणून दिल्यानंतर मग आता ते शीतगृह, ती पेटी बसवायची कुठं? तर मग पोस्टमॉर्टम डेड हाऊस जे आहे, मग तिथं एक नवीन रूम बनवली, त्यात शीतगृह बसवलं. त्या शीतगृहामध्ये 4 मृतदेह आपण ठेवू शकतो. अरे वा. आणि 2017ला मला वाटतं 2017ला आम्ही ते शीतगृह सुरू केलं. तेव्हापासून आजपर्यंत त्या शीतगृहाचा सर्रास रोज वापर होतोय आणि लोकांना एक अतिशय चांगली सुविधा तिथं झालेली आहे. आणि त्या शीतगृहात सुद्धा सर्व जाती धर्माचे मृतदेह आहेत. अच्छा. मध्यंतरी एकदा कॉम्प्रेसर त्याचं फेल झाला, मग आता काय करायचं? मग ते डॉक्टर बोलले आम्ही वर रिपोर्ट करतो, मग तिथून मंजुरी येईल. अरे बोला तुम्ही रिपोर्ट करताय, मंजुरी येईल तोपर्यंत काय माणसं मरायची थांबणार का? तुमची अपॉइंटमेंट घेऊन थोडी कुणाचा मृत्यू होतो. ते आम्ही आपलं करत राहतो आणि आज पण यशस्वी आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात ह्या तुम्ही जे काही हे म्हणजे पुण्य कमवण्याचं तुम्ही खरं तर अतिशय महत्त्वाचं काम करताय, आणि त्या पुण्याची फळंच आज तुम्हाला उपभोगायला मिळत आहेत. ते तुमच्या आई वडिलांनी तुमच्यावर संस्कार केले, तुमच्या आजोबांनी पणजोबांनी, त्यांच्याकडून हे संस्कार तुम्हाला पुढे सुरू होत आलेले आहेत. तर खरोखर नितीनजी, तुमच्याशी ह्या गप्पा करताना खूपच बरं वाटलं. या बाबतीत मला एकच म्हणायचं आहे, पाप पुण्य कुणी पाहिलंय, पाप हे ते माझी कर्माची फळ आहेत. मला ह्याच्यातून जे काय पुण्य मिळत असेल ते सर्व मी श्री सत्यनारायण देवाच्या चरणी अर्पण करतो. याचं कुठलंही श्रेय मी घेत नाही, सर्व त्या देवाच्या चरणी मी अर्पण करतो. सर्व देवांच्या. माझं एक बेसिक प्रिन्सिपल आहे, एखादा मुसलमानाची शव आम्ही वाहिलं तर ते मला आभार व्यक्त करतात, मी सांगतो तुम्ही अल्लाचा आभार व्यक्त करा.
तर माझा देव सर्व देवांमध्ये आहे आणि सर्व देव माझ्या देवात आहे. म्हणून सर्व पुण्य सर्व क्रेडिट देवाच्या चरणी अर्पित. नितीनजी, मला वाटतं अतिशय सुंदर आपला हा संवाद या ठिकाणी घडलेला आहे आणि याच्यातून नक्कीच काहीतरी चांगलं घडेल, जनतेपर्यंत काहीतरी चांगलं जाईल. तुम्ही इतकं मनमोकळेपणे आमच्याशी गप्पा मारल्यात आणि आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल मावळ वार्ता, स्पेस लिंक या सर्वांच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद नितीन शेठ. आभार.